ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट देत कोकणची खाद्य संस्कृती, लोककला आणि परंपरा देशभर पोहोचायला हवी असं मत व्यक्त केलं। कोकण ग्रामविकास मंडळ आणि आयोजक नगरसेवक श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदान येथे स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यावेळेस उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, गटनेते श्री मुकेश मोकाशी, ज्येष्ठ नगरसेवक श्री नारायण पवार, मनोहर डोंबरे, भरत चव्हाण आदी उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो। खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं। कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला। खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं। गेले 11 दिवस, आज 11वा दिवस, गेले 11 दिवस लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महोत्सवाला दिला। माननीय आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डावखरे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। त्यानंतर बऱ्याच ठाणे शहरातल्या शिवसेना, बीजेपी, महायुतीच्या जवळपास 70% नगरसेवकांनी या कार्यक्रमाला भेट दिली। त्यानंतर मंत्री महोदयांपैकी माननीय नितेशजी राणे, आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, थोड्या वेळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येण्याची शक्यता आहे। अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली।